तुम्ही सर्वजण कसे आहात? आशा करतो की तुम्ही सर्वजण निरोगी, आनंदी आणि मस्त असाल. जेव्हा आपल्या शरीरात सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा वाटतो किंवा डॉक्टर सांगतात की तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले आहे, तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येते? बहुतेक जण लगेच म्हणतात डाळिंब. मग आपण काय करतो? बाजारातून डाळिंब आणतो, त्याचा रस पिण्यास सुरुवात करतो. तुम्ही असंच करता ना? पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त डाळिंब खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिन शरीराच्या गरजे इतक्या वेगाने वाढत नाही. याचं कारण म्हणजे नवीन रक्त तयार करण्यासाठी केवळ लोह पुरेसं नसतं. त्यासाठी फॉलिक ॲसिड, बी जीवनसत्वे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन सी यांचाही शरीराला गरज असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 14 सोप्या, स्वस्त आणि प्रभावी गोष्टीबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही त्या तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्या तर शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल आणि हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होईल. चला तर मग या 14 गोष्टी सविस्तर जाणून घेऊया. बघा, नंबर 1, भाजलेले हरभरे आणि गूळ. आयरन आणि प्रथिनांचा हा पारंपरिक संगम शरीराला ऊर्जा देतो आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो. हे कसं खावे बघा? सकाळच्या नाश्त्यात किंवा चहासोबत किंवा चहानंतर एक मूठ भाजलेले हरभरे आणि थोडासा गूळ खा. समोसा, कचोरी किंवा भजी यासारख्या पदार्थाऐवजी हा पर्याय निवडा. भाजलेल्या हरभऱ्यामध्ये आयरन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. गुळासोबत खाल्ल्यास शरीराला आयरनचे शोषण करण्यास अधिक मदत होते. थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी हा अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय मानला जातो. नंबर 2 बघा, बीटरूट आणि गाजराचा रस. आयरन, फॉलिक ॲसिड आणि फायबरने समृद्ध असलेला हा रस हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतो. कसं घ्यावे बघा? आठवड्यातून 2 ते 4 वेळा 1 ग्लास ताजा रस काढून लगेच प्या. बीटरूटला रक्त निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते, कारण त्यामध्ये भरपूर आयरन आणि नैसर्गिक नायट्रेट्स असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. गाजरासोबत याचा रस घेतल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. नंबर 3 बघा, काळे तीळ. पांढऱ्या तिळाच्या तुलनेत काळे तीळ अधिक गुणकारी मानले जातात. यामध्ये भरपूर आयरन असते, तसेच ते हाडे मजबूत ठेवण्यास आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. कसं खावं बघा? रोज सकाळी 1 चमचा भाजलेले काळे तीळ खा किंवा त्याचे लाडू बनवून खा. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काळे तीळ अत्यंत उपयुक्त मानले जातात. यामध्ये आयरन, कॅल्शियम आणि झिंक हे तिन्ही पोषक घटक एकाच वेळी मिळतात. काळे तीळ भाजून हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि रोज सकाळी 1 चमचा चावून खा. असे नियमित केल्याने रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते. नंबर 4 बघा, गूळ. साखरेचा अधिक आरोग्यदायी पर्याय म्हणजे गूळ. गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि फोलेट असते. हे कसं खावं? जेवणानंतर गुळाचा छोटासा तुकडा खा, मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. गुळाचे अति सेवन करू नका. पांढऱ्या साखरेमध्ये पोषक घटक जवळजवळ नसतात, तर गूळ आयरन आणि फोलेटने समृद्ध असतो. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील रक्ताची कमतरता नैसर्गिक पद्धतीने भरून काढण्यासही मदत मिळते. नंबर 5 बघा, सोयाबीन. शाकाहारी लोकांसाठी प्रथिने आणि आयरनचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे सोयाबीन. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त मानले जाते. कसे खावे बघा? आठवड्यातून 2 ते 3 वेळा सोया चंक्स, सोयाबीनची डाळ आणि टोफूचा आहारात समावेश करा. शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हे आयरन आणि प्रथिनांचा मोठा स्रोत आहे. शरीरात नवीन रक्त तयार होण्यासाठी ज्या पोषक घटकांची गरज असते ते अनेक महत्त्वाचे घटक सोयाबीनमध्ये एकाच वेळी मिळतात. म्हणून सोया चंक्स, सोयाबीनची डाळ किंवा टोफू याचा नियमित आहारात नक्की समावेश करा. नंबर 6 बघा, सुकी दरजाळू. सुकी दरजाळू हा आयरन आणि बीटा कॅरोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. ती रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. याचे कसे सेवन करावे? संध्याकाळच्या नाश्त्यात 3 ते 4 सुकी दरजाळू खा. सुकी दरजाळूमध्ये आयरन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. ज्यांना रक्ताच्या कमतरतेमुळे वारंवार चक्कर येते किंवा सतत आळस व अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी संध्याकाळी 3 ते 4 सुकी दरजाळू खाणे फायदेशीर मानले जाते. 1 आठवडा नियमित सेवन केल्यास या समस्यामध्ये सुधारणा होण्यास मदत मिळू शकते. नंबर 7 बघा, चाकवत. चाकवतची भाजी आयरन, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिनने समृद्ध असते. ती यकृत मजबूत ठेवण्यास आणि शुद्ध रक्त तयार करण्यास मदत करते. चाकवतच्या भाजीचा तुम्ही रायता किंवा ताजा रस याचं तुम्ही सेवन करू शकता. चाकवतच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि फॉलिक ॲसिड असते, जे लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते. यामुळे यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध राहण्यास हातभार लागतो. चाकवतची भाजी, कढी, ताजा रस अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही त्याचे सेवन करू शकता. विशेष म्हणजे चाकवत सहज उगवतो. हिवाळ्याच्या दिवसात तो बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. नंबर 8 बघा, शेवग्याची पाने म्हणजेच मोरिंगा. शेवग्याच्या पाण्यामध्ये पालकापेक्षाही अनेक पटीनं अधिक आयरन आणि कॅल्शियम आढळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे शरीराला आयरनचे शोषण करण्यास मदत करते. कशी खावे बघा? ताज्या पानाची भाजी
बनवून खाऊ शकता किंवा अर्धा चमचा मोरिंगा पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता। शेवग्याच्या पाण्यामध्ये आयरन आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही पोषक घटक नैसर्गिकरित्या आढळतात। तुम्ही हे पाणी डाळ किंवा भाजीमध्ये घालून खाऊ शकता। ताजी पाणी मिळाली नाही तर मोरिंगा पावडरचाही वापर तुम्ही करू शकता। आजकाल मोरिंगा सहज उपलब्ध असतो, जवळपास मिळाला नाही तर ऑनलाईनही सहज मिळू शकतो। नंबर 9, लोखंडी कढईत बनवलेले अन्न। भोजन तयार करण्याची ही एक जुनी पारंपरिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या मान्य पद्धत आहे। लोखंडी कढईत स्वयंपाक केल्याने अन्नातील नैसर्गिक आयरनचे प्रमाण वाढण्यास मदत होते। कसे करावे बघा, डाळ, हिरव्या पालेभाज्या किंवा इतर पदार्थ लोखंडी कढईत शिजवा। लोखंडी कढईत अन्न शिजवताना लोखंडाचे सूक्ष्म कण नैसर्गिकरित्या अन्नामध्ये मिसळतात, त्यामुळे अन्नातील आयरनचे प्रमाण वाढण्यास मदत होते। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्न शिजवल्यानंतर ते कढईत जास्त वेळ ठेवू नका, लगेच दुसऱ्या भांड्यात काढा, अन्यथा अन्नाचा रंग काळपट होऊ शकतो। म्हणून भाजी, डाळ किंवा इतर कोणताही पदार्थ पूर्णपणे शिजला की तो त्वरित दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा। नंबर 10 बघा, काळी मनुका। काळी मनुका ही आयरन आणि अँटीऑक्सिडंटचा उत्कृष्ट स्रोत आहे। ती रक्त शुद्ध करण्यास आणि नवीन रक्त तयार होण्यास मदत करते। कशी खावे बघा, रात्री 8 ते 10 काळा मनुका पाण्यात भिजत ठेवा, सकाळी ते पाणी प्या आणि मनुका चावून चावून खा। सध्या पिवळ्या मनुक्याच्या तुलनेत काळ्या मनुक्यामध्ये आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात। रोज रात्री काळ्या मनुका भिजून सकाळी त्याचे पाणी पिणे आणि मनुका खाणे हे रक्त शुद्ध करण्यास तसेच हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करू शकते। नंबर 11 बघा, शिंगाडा। शरीराला ताकद देणारे हे एक पारंपरिक फळ आहे। यामध्ये पोटॅशियम, झिंक आणि बी जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। हे कसे खावे, हंगामात ताजे शिंगाडे खा। हंगाम नसल्यास शिंगाड्याच्या पिठाचा वर्षभर वापर करू शकता। आयुर्वेदानुसार शिंगाडा हा रक्त निर्मितीसाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी उपयुक्त मानला जातो। यामध्ये पोटॅशियम, झिंक आणि बी जीवनसत्वे असल्यामुळे अशक्तपणा आणि सुस्ती कमी होण्यास मदत मिळते। हंगाम नसताना शिंगाड्याच्या पिठाचा हलवा किंवा भाकरी बनवून खाऊ शकता। आजकाल शिंगाड्याचे पीठ अनेक ठिकाणी सहज उपलब्ध असते, जवळपास मिळाले नाही तर ऑनलाईनही सहज मिळू शकते। फक्त ते घेताना त्याची उत्पादन तारीख म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट नक्की तपासा। नंबर 12 गव्हांकुराचा रस म्हणजेच व्हीट ग्रास ज्यूस। आयुर्वेदात गव्हांकुराच्या रसाला हिरवे रक्त असेही म्हटले जाते। क्लोरोफिलने समृद्ध असलेला हा रस हिमोग्लोबिन सारखे कार्य करण्यास मदत करतो। हे कसे घ्यावे, रोज सकाळी रिकाम्या पोटी 20 ते 30 मिली गव्हांकुराचा ताजा रस प्या। गव्हाच्या कोवळ्या रोपापासून तयार होणारा हा रस आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानला जातो। त्यामध्ये असलेले क्लोरोफिल हे आपल्या हिमोग्लोबिनच्या रचनेसारखे असल्याचे मानले जाते, त्यामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते आणि शरीराची अंतर्गत स्वच्छता राखण्यासही उपयोगी ठरते। नंबर 13 बघा, सुके आलू बुखारे। सुके आलू बुखारे हे नैसर्गिक आयरन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत। ते लाल रक्तपेशी म्हणजेच RBC तयार होण्यास मदत करतात। कसे खावे, 2 ते 3 सुके आलू बुखारे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून चावून खा। सुके आलू बुखारे वाळल्यानंतर त्यातील पोषक घटक अधिक दाट स्वरूपात उपलब्ध होतात। यामध्ये नैसर्गिकरित्या आयरन भरपूर प्रमाणात असते, जे लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते। त्याचबरोबर यातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, त्यामुळे शरीराला आहारातून आयरन अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेता येते। नंबर 14 व्हिटॅमिन सी युक्त आहार म्हणजे आवळा आणि लिंबू। व्हिटॅमिन सी शिवाय शरीराला आहारातील आयरन योग्य प्रकारे शोषून घेता येत नाही। आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटीने अधिक व्हिटॅमिन सी असते। ते कसे घ्यावे, डाळ किंवा हिरव्या पालेभाज्यांवर लिंबाचा रस पिळून खा, तसेच रोज एक आवळा किंवा आवळ्याचा रस घ्या। आता आपण सर्वात महत्त्वाच्या उपायाबद्दल बोलूया। आपले शरीर आहारातील आयरन तेव्हाच प्रभावीपणे शोषून घेते जेव्हा त्यासोबत व्हिटॅमिन सी मिसळते। म्हणून डाळ, कडधान्य किंवा हिरव्या पालेभाज्यांवर नेहमी लिंबाचा रस पिळून खा। याशिवाय रोज एक आवळा किंवा आवळ्यांचा रस घेतल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, काही महत्त्वाच्या सूचना बघा। कोणत्याही पदार्थाचे सेवन नेहमी मर्यादित आणि संतुलित प्रमाणातच करा। गर्भवती महिला किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे, कृपया याला वैद्यकीय उपचारांचा पर्याय समजू नका। लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नुकसानकारक ठरू शकते, त्यामुळे या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणूनच घ्या। मित्रांनो, आशा आहे की हिमोग्लोबिन आणि रक्ताच्या कमतरतेविषयीची आजची ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल। लक्षात ठेवा, डाळिंब किंवा औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा जर तुम्ही या छोट्या छोट्या नैसर्गिक गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनशैलीत समाविष्ट केल्या तर थकवा, अशक्तपणा आणि रक्ताच्या कमतरतेचा सामना करण्यास नक्कीच मदत मिळू शकते। योग्य आहार आणि योग्य जीवनशैली हेच निरोगी आयुष्याचे खरे रहस्य आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।
तुमचा एक लाईक आम्हाला पुढेही अशाच उपयुक्त आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो। हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि विशेषतः ज्या लोकांना वारंवार अशक्तपणा किंवा रक्ताच्या कमतरतेची समस्या जाणवते त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आरोग्य आणि घरगुती उपायांशी संबंधित अशा सोप्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या विषयाबद्दल तुमचे मत काय आहे किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि आरोग्यदायी विषयासह। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, निरोगी राहा आणि मस्त राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।